नमस्कार रसिक हो. आपण श्री मोरोपंतांच्या केकावलीचे रसग्रहण करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र जमलेलो आहोत. तुम्हा सर्वांचे मी प्रभंजन पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्वांनी पहिला भाग ऐकलात आणि तो आवडल्याची प्रतिक्रिया दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मागील केकेच्या अर्थावर आपण चर्चा केली. त्यात मोरोपंतांनी आपल्या संस्कृत प्रचूर शब्दवैभवानं सुरेख आणि बहारदार असं मंगलाचरण साधलेलं आहे. आपण त्या मंगलाचरणाचा अर्थही बघितला. त्या केकेमध्ये मोरोपंतांनी एक शब्द वापरला, तो म्हणजे सदाश्रित पदा. म्हणजे साधू सज्जनांनी ज्या चरणांचा आधार घेतला असं चिंतन आपण या शब्दाचं करून आलोय. तोच प्रभुचरण महिम्याचा धागा या केकेमध्ये सुद्धा पंतांनी छान पकडलाय. बरं, या केकेमध्ये श्री भगवंतांच्या चरणकमलाच्या धुलीकणाचा प्रताप पंतांनी अतिशय सुंदर वर्णन केलाय. चला तर मग मागच्या केकेचा अर्थ जसा आपण एक एक चरणानुसार बघत गेलो त्याच पद्धतीनं याही केकेचा अर्थ बघूया. पदाब्ज रज जे तुझे सकल पावना धारते, अघाचल ही तारिले बहुतुवा चिराधारते. अजामिळ अघासुर व्रजवधू बकी पिंगळा, अशा गती दिली उरेन तृण भेटता इंगळा. या केकेमधलं पहिलं चरण आहे पदाब्ज रज जे तुझे सकल पावना धारते. या चरणात महत्वाचे दोन शब्द आहेत, पदाब्ज रज आणि सकल पावनाधार. पदाब्ज रज या शब्दाची फोड होते पद अधिक अब्ज अधिक रज. पद म्हणजे चरण, अब्ज म्हणजे कमल आणि रज या शब्दाचा अर्थ होतो धुलीकण. तसाच दुसरा शब्द आहे सकल पावनाधार. अतिशय सोपा शब्द आहे, सकल अधिक पावन अधिक आधार. या दोन शब्दांचे अर्थ जर बघितलेत तर आपल्याला या चरणाचा अर्थ लावणं अतिशय सोपं आहे. मोरोपंत म्हणतात, हे प्रभो, तुमच्या चरण कमलांचे धुलीकण हे या जगातल्या सर्वांना पवित्र करणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचे आधार आहेत. म्हणजेच अखिल जगात सर्वांना पावन करणाऱ्या गंगा, यज्ञ आदी जे काही पदार्थ आहेत हे सर्व तुमच्या चरणांच्या आधारानं राहतात. या चरणात हरिचरणाशी वास करणाऱ्या भगवती श्री गंगेचं स्मरण अनायास घडलेलं आहे. गंगा ही विष्णू पदापासून उत्पन्न झाली म्हणून ती पावन करणारी. तुमच्या चरणांच्या आश्रयानं ती पावनकर्त्री झाली आहे. जर तुमच्या चरणाच्या धुळीच्या एका कणाचे इतके महात्म्य, इतके ते धुलीकण समर्थ, मग साक्षात चरण महिमा काय वर्णावा, असाही भावार्थ या चरणामध्ये अनुस्यूत आहे. असे जर अर्थ आपण बघितले तर असं म्हणावं लागतं की जरी मोरोपंत हे पंत कवी असले तरी त्यांचं भक्त हृदय असं जागोजागी व्यक्त झालेलं आपल्याला अनुभवायला मिळतं. पुढचं चरण आहे आघाचलही तारिले बहुतुवाची राधारते. इथे दोन शब्द आहेत, एक आहे अघाचल आणि दुसरा शब्द आहे राधारते. अघ अधिक अचल अशी आघाचल या शब्दाची फोड होते. अघ म्हणजे पाप आणि अचल म्हणजे पर्वत. तसाच दुसरा महत्वाचा शब्द आहे राधारते. राधा अधिक रत याचेही दोन अर्थ होतात. पहिला अर्थ असा, राधा नामक गोपी
ज्यांच्या ठाई रममाण होते असे श्री भगवंत, आणि दुसरा अर्थ राधा नामक गोपी, या गोपीच्या ठाई रममाण होणारे असे श्री भगवान श्रीकृष्ण. आता या चरणाचा सरळ अर्थ असा की हे राधारमण भगवंता, केवळ तुम्हीच पापांचे पर्वत तारलेले आहेत. म्हणजेच ज्यांच्या ठिकाणी पर्वता इतका मोठा पापसंचय आहे अशा जीवांचा तुम्हीच उद्धार केलेला आहे. मग असे कोणकोणते पापांचे पर्वत आहेत, कुणाकुणाचा उद्धार केलाय? तर मोरोपंत पुढील चरणामध्ये पुराणांमध्ये प्रसिद्ध अशी 5 उदाहरणं देतात. अजामिळ, अघासुर, व्रजवधू, बकी, पिंगळा. याच्यातले बहुतेक उदाहरणं तुमच्या परिचयाची नक्कीच असतील. आता या 5ही उदाहरणांचा, त्यांच्या त्यांच्या चरित्राचा आपण थोडा थोडा विचार करूयात. पहिलं उदाहरण आहे अजामिळ. दुराचारी असलेला जीव केवळ भगवन नामस्मरणाने, भगवंतांच्या नाम उच्चाराने तरून जातो. यासाठी अजामिळाचं उदाहरण दिलं जातं. हा एक कनौज प्रांतातील अग्निहोत्री ब्राह्मण होता. याला एक सुंदर पत्नी होती. त्याचा सुखानं संसार सुरू होता. पण काय असा दिवस आला, दुर्दैवानं तो एका वेश्येच्या नादाला लागला. धर्म सोडून वागू लागला, चोऱ्या करू लागला, राजरोस अनाचार करू लागला. या वेश्येच्या नादाला लागल्यानंतर त्या वेश्येपासूनच त्याला 10 मुलं झाली. त्यातल्या धाकट्या मुलावर त्याचं जास्त प्रेम होतं. त्याचं नाव त्यानं नारायण असं ठेवलेलं होतं. कालांतराने हा अजामिळ वृद्ध झाला. त्याचा अंतकाळ जवळ आला. मृत्यू जवळ येऊन ठेपला. म्हणजेच यमराजाचे यमदूत आले. त्यांचा अक्राळ विक्राळ रूप बघून अजामिळ घाबरला आणि आपल्या लाडक्या धाकट्या मुलाला तो हाका मारू लागला, नारायणा नारायणा धाव, नारायणा धाव. हे यमदूत अजामिळाच्या देहातनं सूक्ष्मदेह ओढून काढू लागले. अंतकाळी लहान मुलाला हाक मारण्याच्या निमित्तानं का होईना अजामिळाच्या मुखातनं भगवंतांचं नाम आलं आणि हे नाम विष्णुदूतांना समजलं. म्हणून विष्णुदूत तिथे आले आणि त्यांनी यमदूतांना थांबवलं. ते म्हणाले, तुम्ही याला घेऊन जाऊ शकत नाही. आणि विष्णुदूतांमध्ये आणि यमदूतांमध्ये वाद सुरू झाला. मरणसमयी अजामिळानं भगवंतांचं नाम घेतलंय म्हणून तुम्ही याला नेऊ शकत नाही, याला आम्ही विष्णुलोकी घेऊन जाऊ. म्हणून यमदूताच्या तावडीतून या सर्व विष्णुदूतांनी त्यांना सोडवलं. हे सर्व विष्णुदूत भगवान श्री विष्णूंसारखे चतुर्भुज होते, घनश्याम वर्णाचे होते, हातात तशीच आयुध घेतलेली होती. आणि त्यांनी येऊन या यमदूतांना पिटाळून लावलं, अजामिळाची सोडवणूक केली. हे बघितल्यानंतर अजामिळाच्या वृत्तीमध्ये पालट झाला. पुढे तो गंगा किनारी हरिद्वार येथे गेला. तिथे भगवत चिंतनामध्ये त्यानं काळ घालवला. आणि जेव्हा त्याचा योग्य काळ आला, योग्य वेळ आली, त्यावेळेस त्याला मृत्यू आला. आणि मृत्यू समयी त्याला विष्णू लोकात घेऊन जाण्यासाठी साक्षात विष्णुदूत आले आणि त्याला घेऊन गेले. याचाच अर्थ भगवंतांच्या नामस्मरणाने, त्यांच्या चिंतनाने अजामिळासारखा पापी सुद्धा उद्धरून गेला. आपला मृत्यू म्हणून जन्माला आलेला बालक हा आता गोकुळामध्ये वाढतोय, ही बातमी ज्यावेळेस मथुरेचा राजा कंस याला समजली, त्यावेळेस त्यानं भगवान श्री बालकृष्णांना मारण्यासाठी अनेक राक्षस हे गोकुळामध्ये पाठवले. त्यातलाच एक राक्षस म्हणजे अघासूर. अघासूर म्हणजे हा एक खूप मोठा अजगर होता. एकदा गायी चारताना भगवान श्री बालकृष्णांना एक बाब लक्षात आली की आपले काही गोपाल बालमित्र आणि काही गायी या अदृश्य झाल्यात, गायब झाल्यात, आसपास दिसत नाहीयेत. काय बरं झालं असावं? तर झालं असं
या अजस्र अजगराने आपला जबडा विस्फारून ठेवलेला होता आणि त्या उघडलेल्या जबड्याला हे सगळे गोप आणि या गायी चरण्यासाठी एक वेगळी वाट किंवा गुहा समजले आणि हळूहळू त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करते झाले. सुमारे 4 ते 5 योजन लांब असं या राक्षसाने आपलं शरीर पसरवून ठेवलेलं होतं. हे गायी आणि गोपाळ आतमध्ये जातच होते हे भगवंतांच्या लक्षात आलं. तेव्हा आता यांचं रक्षण आपणच करणार आहोत म्हणून भगवंतांनी आघासुराचा हा दुष्ट डाव ओळखला. ते स्वतः आघासुराच्या मुखात शिरले. त्याच्या शरीरात शिरल्यानंतर स्वतःचा देह हा त्याच्यापेक्षाही अजस्र मोठा केला. या कृत्यामुळे अजासुराचा जबडा फाटला, शरीर विदीर्ण झालं आणि त्याच्या शरीरामध्ये लपलेले सर्व गोपाळ आणि गायी यांची सुटका झाली. आघासूर हा भगवंतांना मारण्याच्याच निमित्तानं गोकुळात आला होता. याचा अर्थ तो पाप करत होता हे तर नक्की. पण अशाही पापाचरणी आघासुराला भगवंतांनी मुक्ती दिली. जरी तो भगवंतांना मारण्यासाठी आला होता तरी सुद्धा भगवंतांनी त्याला निजधामाला पाठवलं. व्रजवधू म्हणजेच गोपिका. होते हो, या 5ही उदाहरणांकडे जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की अजामिळ, आघासूर, पूतना आणि पिंगला ह्या 4 जीवांनी पाप नक्कीच केलंय आणि भगवंतांनी त्यांच्या पापातनं त्यांना सोडवलं. पण इथे एक नवल वाटतं की गोपिका यांचा उल्लेख मोरोपंतांनी या चरणात का केला असावा? गोपिकांकडनंही काही पाप घडलं होतं का? तर असा विचार ज्यावेळेस करू गेलो त्यावेळेस एक लक्षात आलं की पापांचे पर्वत म्हणून जरी बाकी उदाहरणं दिली असली तरी गोपिकांच्या बाबतीत सुद्धा एक छोटासा पापाचा प्रसंग श्री संत नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये बघायला मिळतो. खरं तर प्रश्न असा पडतो की भगवान देवर्षी नारद महाराजांनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये यथा व्रजगोपिकानाम म्हणून भक्तीच्या आचार्या म्हणून या गोपिकांचा उल्लेख केलाय, गौरव केलाय. तर त्यांच्याकडनं असं काय पाप घडलं याचा आपण जरा विचार करूयात. श्री संत नामदेव महाराजांच्या अभंग गाथ्यामध्ये गोपिकांच्या कात्यायनी व्रतासंदर्भात एक अभंग येतो. यातला इतर तपशील फार मोठा आहे. रसिकांसाठी स्क्रीनवरती या अभंगाचा क्रमांक दिसतोय. त्याने मुद्दामून गाथ्यात बघून तो पूर्ण प्रसंग अभ्यास करावा. पण त्यातला नेमका भाग जो आहे तो मी इथे सांगतो. एक बारीकसा पण महत्वाचा संदर्भ इथे मुद्दाम सांगण्यासारखा आहे. प्रसंग असा आहे की त्या प्रसंगामध्ये श्री भगवंत गोपिकांची वस्त्रे पळवतात. गोपिका त्यांना ती वस्त्रे परत देण्यासाठी विनंती करतात की आमची वस्त्रे आम्हाला परत द्या. त्यावेळेस भगवंत त्यांना अट घालतात की तुम्ही बाहेर या पाण्याच्या आणि नमस्कार करा मला. तो नमस्कार केला की तुम्हाला मी वस्त्र देतो. तेव्हा विवस्त्र असल्या कारणानं लज्जेपोटी या सर्व गोपिका एकाच हाताने भगवंतांच्या चरणाला स्पर्श करतात आणि नंतर तो हात आपल्या कपाळाला लावतात. अभंगातल्या ओळी अशा आहेत. करा नमस्कार सांगे वनमाळी एक हस्त भाळी लाविताती देवा द्विजा ऐसा करिता नमस्कार पाप याचे फार धर्मशास्त्री. अशा पद्धतीनं नमस्कार जर कुणी केला तर तो धर्मशास्त्रामध्ये ते पाप सांगितलेलं आहे. तेव्हा गोपींनो तुम्ही असा नमस्कार करू नका. असं ऐकल्यानंतर गोपिकांनी योग्य प्रकारे नमस्कार त्यांना केला. आजही असा विचित्र नमस्काराचा प्रकार आपल्याला समाजात बघायला मिळतो. अनेक संगीत क्षेत्रातले किंवा सिने कलाकार आपल्या क्षेत्रातले वरिष्ठ लोक समोर आले की त्यांना अशाच पद्धतीने नमस्कार करतानाचे व्हिडिओ आपण वेगवेगळ्या मीडियावर बघत असतो. तेच संस्कार आपल्या घरातल्या मुलांवरती सुद्धा होतात. तर इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा पद्धतीनं जर नमस्कार केला तर त्यातनं पुण्यवर्धन तर होणार नाहीच, उलट धर्मशास्त्रानुसार पापच माथ्यावरती बसेल. भगवंतांनी अशा पद्धतीनं धर्म सांगितला आणि त्यांनी गोपींची या छोट्याशा संदर्भामध्ये जे घडलेलं पाप आहे या पापातनं मुक्तता केली. मागे मी सांगून आलो की
कंसाने भगवंतांना मारण्यासाठी एक एक राक्षस पाठवायला सुरुवात केली. त्यात अघासूर पाठवला, तृणावर्त पाठवला, शकटासूर पाठवला. त्याच परिवारातला पुढचा राक्षस म्हणजे बकासूर. बकासूर म्हणजे हा एक पक्षी होता आणि या बकासुराची बहीण म्हणजेच बकी. आता बकी म्हणून हिला कुणी ओळखत नाही, पण पूतना म्हटलं की सगळ्यांच्या लगेच लक्षात येईल. तर ही बकी म्हणजेच पूतना. तिचं मूळ नाव बकी असंच आहे, पण लक्षणानं तिला पूतना असं नाव मिळालंय. पूतना या शब्दाचा जर उगम आपण बघितला तर या नास्ति पूता स पूतना आणि यस्या नास्ति पुतः स पूतना असे दोन अर्थ या शब्दाचे लागतात. या नास्ति पूता म्हणजे जी पवित्र नाही ती अशी पूतना, आणि दुसरा अर्थ होतो यस्या नास्ति पुतः म्हणजे जिला पुत्र नाही, जी निपुत्रिक आहे म्हणून ती पूतना. हिनं स्वतःच्या स्तनांमध्ये विष भरून आणलं. गोकुळामध्ये जन्माला आलेल्या सर्व बालकांना त्यांच्या आयांपासून फसवून तिनं आपल्या मांडीवर बसवावं आणि कपटानं त्यांना स्तनपान करून त्यांना मारावं असं सत्र तिनं चालवलं. तिचा कुयोग म्हणावा की सुयोग, ती यशोदा मैयाकडे आली. भगवंतांना काय कारणं सांगितली असतील, पण स्वतःच्या ताब्यात घेतलं. भगवंतांना मांडीवर बसवलं. देवांच्या लक्षात आलं ही कशासाठी आली येते. श्रोते हो, तुम्हाला कथा तर माहितीच आहे. भगवंतांनी या पुतनेच्या स्तनाला तोंड लावलं. प्रथम दूध प्यायला सुरुवात केली, नंतर ते विष ओढलं आणि त्या मागोमाग तिचे पंचप्राण सुद्धा ओढले. तिच्या प्राणांचं आकर्षण केलं आणि ती भगवंतांना म्हणायला लागली, मला सोड, मला सोड म्हणून. कीर्तनकार अतिशय सुंदर पद्धतीने सांगतात की भगवंत तिच्याकडे बघून हसायला लागले मनातल्या मनात आणि म्हणायला लागले, अगं मी एक तर कुणाला पकडत नाही, आणि एकदा का मी कुणाला पकडलं, एकदा की मी कुणाला धरलं तर मग सहसा मी त्याला सोडत नाही. माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या प्रसंगावर अतिशय गोड ओवी इथे दिली आहे. तुवा सनकादिकांचे निमाने सायुज्यी सौरस दिधला पूतने जे विषाचे निस्तनपाने मारू आली. भगवंता, तुम्ही सनकादिक संतांना जी मुक्ती दिली तीच सायुज्य मुक्ती पूतनेला सुद्धा दिली, की जी विषाच्या स्तनपानाच्या निमित्तानं तुम्हाला मारायला आली होती. खरोखरच भगवंतांनी या पापाचरणी पूतनेला अशा पद्धतीनं मारलं आणि भगवान ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याप्रमाणे सायुज्य मुक्ती दिली, तिचा पापातनं उद्धार केला. आणि शेवटचं उदाहरण आहे पिंगला. ही मिथिला नगरीत राहणारी एक सुंदर गणिका होती. एके दिवशी रात्री आपल्या व्यवसायाला साजेसं असा सुंदर वेश करून, अतिशय सुंदर शृंगार करून ती तयार झाली. तिच्या त्या सौंदर्यावर मोहित होऊन अनेक पुरुष तिच्याकडे आकर्षिले जायचे आणि तिचा हा वेश्या व्यवसाय चालायचा. मात्र त्या रात्री एकही पुरुष काही केले तिच्याजवळ आला नाही. कुणीतरी येईल, नक्की येईल या आशेवर ती वाट बघत होती. मध्यरात्र उलटली. वाट बघून बघून तिचे डोळे थकले आणि जसं तिला समजलं की आता पहाट होणार, तशी ती निराश झाली. या अवस्थेत ती विचार करू लागली की आजवर माझ्या देहभोगाच्या वासनेनं जे जे पती म्हणून माझ्याकडे आकृष्ट झाले त्यांचे फक्त माझ्या देहावरती प्रेम होते. त्यांची वासना शमल्यावर ते पुन्हा फिरकले नाहीत. म्हणजेच हे सगळेचे सगळे पती शाश्वत नाहीत, समर्थ नाहीत, तर ते फक्त अनित्य आहेत. या उलट माझ्या हृदयात वास करणारा परमात्मा हाच माझा सनातन पती आहे. तोच नित्य आहे,
तोच सच्चिदानंद आहे. श्रोतेहो, तुम्ही इथे शंका घ्याल की असा निंद्य आणि विचित्र व्यवसाय करणारी पिंगला हिच्या मनामध्ये असा वैराग्याचा विचार का आला असेल, असं का घडलं असावं? तर त्याचं एकच उत्तर आहे, माणूस कितीही पापाचरणी असला पण तर त्याचं पूर्वपुण्य जर उदयाला आलं तर तो अशा पद्धतीनं परमार्थाला सन्मुख होतो. असं परमात्म चिंतन तिच्याकडनं घडलं. तिच्या अंतःकरणात वैराग्य उत्पन्न झालं आणि ती देहभोगाविषयी निराश झाली. त्यानंतर तिने तो निंद्य व्यवसाय गणिकेचा सोडून दिला आणि ती आत्मस्वरूपात रममाण झाली. तिची देहावरची देहभोगाची आसक्ती ही तात्काळ निघून गेली. तिची ती निराशा आणि परमार्थाबद्दलची सन्मुखता या गुणांमुळे सद्गुरू भगवान श्री दत्तप्रभूंनी तिला गुरु मानलं. याप्रमाणे श्री दत्तप्रभूंच्या 24 गुरूंमध्ये या पिंगलेचाही अंतर्भाव आहे. अशा पद्धतीनं या 5 उदाहरणांची चरित्र आपण बघितली. अशा प्रकारे या केकेच्या 2 चरणांचा भावार्थ आपण बघितलात. उर्वरित 2 चरणांचा अर्थ आपण पुढील भागात बघूयात. माझ्या या केकावलीच्या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात. आपल्या छान छान प्रतिक्रियाही देत आहात. असंच प्रेम करत राहा. माझे प्रभंजन भगत हे यूट्यूब चॅनल जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूयात पुढील भागामध्ये उर्वरित 2 चरणांच्या अर्थासह. धन्यवाद.